आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. एसटी बस दुचाकीच्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू. मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील यशवाडी पाटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर शुक्रवारी दुपारी झालेल्या एसटी व मोटरसायकलच्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. परभणीहून बीडकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की एसटी बसने दुचाकीला तब्बल 400 फुटापर्यंत फरफटत नेल्याने दुचाकीवरील दोघांचाही अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातातील मयत हे कुटुंबीय यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. अपघातानंतर बसचालक मात्र फरार झाला आहे. पाटोदा डेपोची MH14 MH1561 या क्रमांकाची एसटी बस दिनांक 9 मे शनिवार रोजी दुपारी 2 वाजता परभणी येथून बीडकडे रवाना झाली होती. बस चालक अप्पासाहेब मिसाळ हे वाहन चालवत होते. दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास परतूर तालुक्यातील खांडवीवाडी कोल्हावाडी शिवारातील यशवाडी येथील मारुतीचे मंदिर दर्शन घेऊन परत गावाकडे निघत असताना यशवाडी पाटीवर बसने समोरील दुचाकी क्रमांक MH20 FA 7568 ला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील अनिल लक्ष्मण जाधव राहणार खांडवीवाडी तालुका परतूर जिल्हा जालना आणि त्यांची पत्नी आशामती अनिल जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकी एसटी बसखाली अडकून सुमारे 400 ते 425 फुटापर्यंत फरफटत गेली. या अपघातात मृतांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य पाहून थकीत झाले. घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, पोलीस कर्मचारी दत्ता माने, बंकट लटपटे, अतुल पंजांगे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ मदत कार्य सुरू करत 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. या भीषण अपघातामुळे यशवाडी पाटीवरील राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भरधाव वाहने आणि महामार्गावरील वाढते अपघात यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत असून संबंधित ठिकाणी वेग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. मक्का मदिना जाण्यासाठी सेलू शहरातून हज यात्रेकरू मुंबईकडे रवाना. पवित्र अशा मक्का मदिना हज यात्रेसाठी सेलू शहरातील शेख हमीदभाई बागबान, शेख कौसरभाई गुत्तेदार, शेख शमशुद्दीन भाई, सैयद दिलावर भाई, गिलानी भाई कुरैशी, जुनेद अंसारी, कुदरतुल्ला अंसारी, पाशाभाई गुत्तेदार, रशीद भाई बागबान, गौसभाई अंसारी हे हज यात्रेसाठी सेलू रेल्वे स्थानकवरून दिनांक 8 मे शुक्रवार रोजी रात्री देवगिरी एक्सप्रेस तर काही यात्रेकरू राज्यराणी एक्सप्रेसने मक्का मदिना जाण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे. 10 मे रविवार रोजी सकाळी विमानाद्वारा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना रवाना करण्यासाठी सेलू रेल्वे स्थानकावर सेलू शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजर होते. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा 10वीचा निकाल 96.96%. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा इयत्ता 10वीचा निकाल 96.96% लागला असून यशाची चढती परंपरा शाळेने राखली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ममता मुरलीधर खरात 90.40% गुण घेत शाळेतून सर्वप्रथम, ऋतुजा सुदर्शन मोरे 89.40%, द्वितीय सुरभी सुरेश उगले 89.20% तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर अर्चना अरुण भाले 88.20%, तेजस अण्णासाहेब काळे 86.40%, ईश्वर अशोक काळे 84%, बडीराम चंद्रकांत काळे
83%, सई कृष्णा कटारे 82.60%, साधना ज्ञानेश्वर होगे 79.80%, श्रुती दिगंबर काकडे 76.60%, मयुरी संतोष खरात 77.60%, रोहित ज्ञानेश्वर साबळे 75.40% हे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहे. विशेष प्रावीण्य श्रेणीत 12 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 24 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुलकर्णी, सचिव महेश खारकर, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित विनायके, सदस्य ॲडव्होकेट किशोर जवडेकर, जयंत दिग्रसकर, विष्णुपंत शेरे, रामेश्वर राठी, प्रवीण मानकेश्वर, डॉक्टर पुरवीन जोग, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारासूरकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, नरेश पाटील आदीसह शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची तडकाफडकी बदली झाल्याने चर्चेला उधाण. सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नाराजी भोवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक बोरसे यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे आदेश निघाले आहे. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दीपक बोरसे 7 मे रोजी पोलीस नियंत्रण कक्षात रुजू झाले आहे. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी 7 मे गुरुवार रोजी सेलू पोलीस ठाण्यात अचानक भेट दिली. यावेळी पोलीस स्टेशन व परिसराची पाहणी करताना पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस अस्वच्छतासह कचरा आढळून आला. त्यामुळे पोलीस अधीक्षक कुमावत यांनी या नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दीपक बोरसे यांना तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष परभणी येथे जॉईन होण्याचे आदेश दिले होते असे समजते. बोरसे यांनी मागील 6 महिन्यापासून बदलीसाठी प्रयत्न केला, मात्र त्यांची बदली झाली नव्हती. दीपक बोरसे यांचा सेलू येथील कार्यकाळ पूर्ण झाला असल्याचे दाखवत असले तरीही त्यांना पोलीस अधीक्षक कुमावत यांनी नाराजी भोवली असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक बोरसे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेचा पदभार सेलू येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घावट यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पठाण जबी खान खैरुल्ला खान यांचे निधन. सेलू शहरातील गुलमोहर कॉलनी येथील रहिवासी पठाण जबी खान खैरुल्ला खान यांचे वयाच्या 45व्या वर्षी 8 मे शुक्रवार रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिनांक 9 मे शनिवार रोजी सेलू शहरातील दर्गा हजरत सय्यद शहाबुद्दीन औलिया खबरस्तानात सकाळी 11 वाजता दफनविधी करून त्यांना जन्नत प्राप्ती व्हावी अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, 4 भाऊ, 1 बहीण, 1 मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मय्यत पठाण जबी खान हे यासेर उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान खैरुल्ला खान यांचे लहान बंधू होते. पठाण जबी खान यांच्या निधनाने सेलू शहरात शोककळा पसरली होती.